श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर कामाजवळच असलेल्या छोट्याशा स्वामींच्या देवळामध्ये सकाळी सकाळी मी स्वामींचं दर्शन घेतलं. त्यानंतर कामाला सुरुवात करावी असा विचार करून मी सकाळीच लवकर सगळं घरातलं आवरून सगळ्यात आधी स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर कामावर आली. मला पुन्हा जायचं होतं त्याच मंदिरात. मला स्वामींची सेवा करायची होती, म्हणजे तिथे आजूबाजूस थोडी स्वच्छता करून छानपैकी अशी पूजा करायची होती. पण बुधवार असल्यामुळे मला कामावर देखील टिफिन वगैरे द्यायचा होता, त्यामुळे दिवा अगरबत्ती केली आणि पटकन कामावर आली. बाकीची पूजा मी कामं झाल्यावर करेल. तर तुम्ही बघू शकता पहिल्या कामावर इथे शेवयांचा उपमा बनवला आहे. अजिबात चिकट नाही आहे. एक एक शेवई अशी मोकळी मोकळी तुम्हाला दिसत असेल. ह्याच्यात कॉर्न, गाजर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकल्यात. अजिबात चिकट नसलेला मोकळा मोकळा असा शेवयांचा उपमा, चहा बनवला नाश्त्यासाठी. त्यानंतर क्रीमी पालक पनीर बनवली, मस्तपैकी मलाई पालक पनीर बनवलेली आहे. तर ह्याची पण रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, मलाई पालक पनीरची पण आणि शेवयांच्या उपम्याची पण. त्याच्यामध्ये मी टिप्स दिलेले आहेत की कसा तुमचा शेवयांचा उपमा असा मोकळा मोकळा होणार आहे, अजिबात चिकट होणार नाही आहे. तर शेवयांच्या उपम्याची पण तुम्ही रेसिपी बघू शकता. तर ह्या चपात्या बनवलेल्या आहेत. हे जे पीठ आहे ना, हे सोयाबीनचं पीठ आहे. तुम्ही बघू शकता कसं जाड जाड आहे रव्यासारखं. तर ह्या सोयाबीनच्या पिठाच्या मी ह्या चपात्या बनवलेल्या आहेत आणि मस्त अशा चपाती, भाजी आणि शेवयांचा उपमा, चहा सगळं झाल्याच्यानंतर पटापट सरांचा टिफिन भरून घेतला. मी देवळातनं आलेली, पण माझ्या मनामध्ये स्वामी 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 असं चालूच होतं आणि छान मूड होता आज, कारण पहाटेच स्वामींचं दर्शन झालेलं होतं. खूप प्रसन्न वाटत होतं आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मस्त असं मी सगळं घरातलं आवरून घरची देवपूजा करून छानपैकी हा ड्रेस घालून आलेली आहे. हा ड्रेस मला कसा दिसतोय ना, मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या ड्रेसचं काही प्रमोशन वगैरे नाही आहे किंवा ऑनलाईन वगैरे काय ऑर्डर केलेला नाही आहे. अजून मला प्रमोशन्स चालू झालेले नाही आहेत. तर हा ड्रेस मला कामावरच्या ताईंनी दिलेला आहे. दुसऱ्या कामावर जिथे मी जाते ना, त्या ताई मराठी आहेत, ब्राह्मण आहेत. त्यांनी असे 2 ड्रेस आणलेले, एक माझ्यासाठी एक त्यांच्यासाठी. तर हा ड्रेस त्यांनी मला गेल्या महिन्यात दिलेला. म्हटलं चला मस्त फिटिंग केली आणि हा ड्रेस मी बाह्या वगैरे लावल्या नाही आणि तशाच मी आज घातलेला आहे. तर मला तर वाटतं आहे की मी काहीतरी वेगळा ड्रेस, वेगळा कलर स्वतः घातला आहे ना, तर मला खूप आवडला हा ड्रेस. कलर पण खूप छान आहे. चिंतामणी कलर हा माझा फेवरेट कलर आहे. तर मीच त्यांना सांगितलेलं की ताई मला चिंतामणी, त्यांनी 2 कुर्ती आणलेले, एक चिंतामणी कलर होता आणि एक पिंक कलर होता. तर मी हा कलर घेतला. माझ्याकडे हा कलर नव्हता, तर त्यांनी मला हा ड्रेस दिलेला आहे, तो आज मी घातलेला आहे. मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. पटापट मॅडमचा आणि सरांचे दोघांचे टिफिन भरून घेतले. फ्रूटमध्ये ॲपल धुवून घेतलं आणि मस्त साल काढून असं कट करून घेतलं. दही भरलं, ब्रेड भरला, शेवयांचा उपमा, पालक पनीर, चपात्या, सगळं टिफिन व्यवस्थित सरांचा पॅक केला. जे की तुम्हाला मी माझ्या रोजच्या व्हिडिओतनं दाखवत असते, सेम तसंच सगळं काही व्यवस्थित सगळं पॅक केलेलं आहे. पण आज जरा स्पीड जास्त फास्ट केलेला आहे, कारण मला पुन्हा जायचं आहे स्वामींच्या देवळामध्ये. कामाजवळच हे छोटंसं देऊळ आहे आणि तिथे स्वामींच्या कुठल्याही देवळात जावा किंवा जरी आपण देवळात जरी जायला नाही जमलं, मनात जरी फक्त स्वामी म्हटलं तरी खूप समाधान भेटतं. पटापट कामावरून मला इकडे पण जायचं आहे स्वामींच्या देवळात. त्यानंतर आमच्या घराजवळ जे स्वामींचं मठ आहे त्या मठात पण जायचं आहे. तर आज सर्व प्लॅनिंग मी करून ठेवलेली आहे आणि आज माझ्या मिस्टरांना पण सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही दोघंही जाणार आहोत. देवळात पण जाणार आहोत आणि मठात पण जाणार आहोत. तर मी पटापट सरांचा टिफिन बॅग रेडी केली, बाहेर नेऊन ठेवली, टोडूला अंडं दिलं, किचन वगैरे क्लीन केलं, पटापट सगळी आवरावर केली आणि त्यानंतर मी जाणार आहे दुसऱ्या कामावर. आज माझा गुरुपौर्णिमेचा उपवास आहे, पण मी हा उपवास जेव्हा आमच्या एरियात जे स्वामींचं मठ आहे त्या मठातनं जेव्हा जाऊन येईल त्यानंतरच मी तो उपवास सोडणार आहे. तर बघू शकता पहिल्या कामावर निघाली, दुसऱ्या कामावर पोचली, तर मला हा किती मोठा पिंपल्स झाला आहे बघा. आणि ना पिंपल्स झाला ना की तो डाग सोडतो माझ्या स्किनवर, का माहिती का? असा एखादाच येतो आणि डाग सोडून जातो, तो डाग लवकर जात पण नाही. तर बघा बॅक कॅमेराने आरशातनं तुम्हाला माझा पूर्ण ड्रेस मी दाखवला, कसा दिसतोय ते नक्की सांगा. जर तुम्ही म्हटले ना चांगला नाही दिसत, तर मी पुन्हा नाही घालणार, कारण मला मिस्टर म्हणत होते खूप डार्क कलर आहे हा, तर मला असं वाटलं काय माहिती कसा दिसतोय. दुसऱ्या कामावर दडपे पोहे बनवले.
बनवले. तर हा कुकर भरून दडपे पोहे बनवले इकडे, कारण की आज गुरुपौर्णिमेच्या मॅडमचा ऑफिसमध्ये थोडासा प्रोग्राम होता, तर मॅडमना ऑफिसमध्ये घेऊन जायचं होतं दडपे पोहे. तर 3-4 काकड्या, 3-4 टोमॅटो, 3-4 कांदे बारीक बारीक चिरून घेतले, कोथिंबीर आणि दडपे पोहे बनवले. दडपे पोहे तुम्ही कसे बनवतात कमेंट करून सांगा. तर हे दडपे पोहे मला खूप आवडतात. त्याच्यामध्ये ओलं नारळ पण खोवून टाकलेलं आहे. त्यानंतरनं मी इथे बनवलेली आहे टोमॅटोची चटणी, चपाती आणि रात्रीची जी चपाती होती त्याला मस्त अशी फोडणी दिलेली आहे, म्हणजे फोडणीची पोळी पण बनवलेली आहे. त्यानंतर ही टोमॅटोची भाजी बनवलेली आहे, त्यासोबत चपात्या बनवलेल्या आहेत. किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे, सगळे भांडी घासून पुसून जागेवर ठेवली आहे, सगळं जेवण झाकून ठेवलं आहे. दडपे पोहे मॅडम घेऊन गेल्याच्यानंतर जे उरले होते ते छोट्या भांड्यात काढून ठेवले आणि आता मी चालली आहे मंदिरात. तर बघा किती आनंद दिसतोय माझ्या चेहऱ्यावर की मी आता स्वामींच्या मंदिरात चालले. तर हेच ते छोटंसं स्वामींचं मंदिर आहे. रोज कामाला सुरुवात करण्याआधी मी इकडे लांबून का नाही होईना स्वामींच्या पाया पडून जाते. वेळ असेल तर आतमध्ये पण जाते, पण आज मी गुरुपौर्णिमेसाठी छानपैकी पूजा करणार आहे. तर इथे बघू शकता मी हार घेऊन आलेली, त्यानंतर लाडूचा पुडा घेऊन आलेली आणि आज मी ते नैवेद्य दाखवते इथे स्वामींना. आणि त्यानंतर मी इथे आरती कशी केली ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही पण स्वामींचं दर्शन घ्या. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याची भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला नाही स्वामी, सोबतीला नाही कोणी. अंत स्वामी पुन्हा मध्ये सावली. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. अखंड अवधूत हे स्वर्गगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध खडगा. आज्ञेविन पाळणाने दयाला, भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होई त्या वीण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन न्याम ध्यानादि तीर्थ, स्वामीच हा पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी घेई घाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुखी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये
दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी, बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे खूप शांतपणे आरामात स्वामींचं दर्शन घेऊन व्यवस्थित अशी पूजा केली. खूप समाधान वाटलं. इथे मागे आहे ना रेल्वे पटरी असल्यामुळे खूप आवाज येतो. ह्या मंदिराच्या मागेच आहे ना रेल्वे पटरी आहे, त्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येत होता आणि तेच तुम्हाला मी जेव्हा आरती करत होती तेव्हा आवाज येत होता. तर बघा सगळ्यांना प्रसाद वाटला, सगळ्या वॉचमॅन भाऊंना प्रसाद वाटला बिल्डिंगमधल्या. आणि त्यानंतर आली तिसऱ्या कामावरच्या बिल्डिंगमधल्या वॉचमॅन भाऊंना प्रसाद द्यायचा म्हणून प्रसादाची पिशवी हातातच ठेवलेली, त्यांना पण प्रसाद दिला आणि आली तिसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तर इकडे पोचल्या सर्वात आधी मोसंबीचा ज्यूस बनवला. तर मॅडमसाठी हे 2 मोसंबीचा बिया काढून छानपैकी ज्यूस बनवला. आणि तुम्हाला सांगू इकडे पण आज पालकची भाजी बनवलेली. पहिल्या घरी पालक पनीर बनवलेलं, दुसऱ्या घरी आलू पालक बनवलेलं. त्यांना तसंच पालक पनीरसारखंच आलू पालक आवडतो, कारण त्यांना पनीर खायचं नाही आहे, त्यांना मना केलं डॉक्टरने, त्यामुळे त्यांना आलू पालक खायचं होतं. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आलू पालकची भाजी बनवली, चपात्या बनवल्या. आणि त्यानंतरनं हे जी दिसते ना दुधी भोपळा आहे, हा किसून ठेवलेला आहे. या दुधी भोपळ्याचा हलवा त्या मॅडम स्वतःच बनवणार आहेत. त्यानंतरनं मी घरी आली. घरी पण प्रसाद मी सकाळी पूजा करून गेलेली, पण पुन्हा मी प्रसाद स्वामींच्या मंदिरातनं आणलेला देवाऱ्यावर ठेवला. सासू सासऱ्यांकडे जी मिठाई आणलेली ती ठेवली, नवऱ्याला मिठाई दिली. त्यानंतर माझ्या नवऱ्याच्या पाया पडल्या, कारण की माझं खूप लवकर लग्न झालं, त्यामुळे मी खूप अल्लड होती त्या टायमाला. मला काहीच समजत नव्हतं, म्हणजे मला काहीच बुद्धीच नव्हती. 17-18 वर्षाची होती मी, मला काहीच समजत नव्हतं. तर तेव्हापासून माझ्या नवऱ्याने मला प्रत्येक गोष्ट शिकवली, असं वागायचं, असं करायचं, तसं करायचं. तर म्हणतात ना आई वडील पहिला गुरु असतो. तर आईवडिलांकडे मी जास्त वेळ राहिलीच नाही, तर अर्ध्याच्या वर आयुष्य मी माझ्या नवऱ्याकडे काढलं आहे. तर आईवडील तर गुरु असतातच, स्वामी पण माझे गुरु आहेत. तर मी माझ्या नवऱ्याला पण माझा गुरु समजते. त्यामुळे त्या स्वामींच्या पाया पडल्यानंतर, स्वामींचे आशीर्वाद घेतल्यानंतर नवऱ्याचे आशीर्वाद घेतले आणि आली स्वामींच्या मठात जायला. तर एवढी मोठी लाईन आहे, बघताय तुम्ही किती लांबलचक लाईन आहे. जवळजवळ माझ्या पुढे 500 ते 600 बायका माणसं असतील दर्शनाला. पण मी म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे, ह्या स्वामींच्या मठातलं दर्शन मी नक्की घेईन, कारण ह्या मठामध्ये जे स्वामी आहेत ना, स्वामी सगळ्या ठिकाणी आहेत, मला मान्य आहे. पण या मठात आल्यावर जे समाधान भेटतं ना, आपलं सगळं कष्ट दूर होतं. आणि असं वाटतं स्वामींचा इकडे वास आहे. स्वामी म्हणतायत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, काही काळजी करू नकोस. त्यामुळे मला ह्या स्वामींचं दर्शन घ्यायचंच होतं. तर हे मठ घाटकोपरमध्ये आहे. तुम्हाला पण जर शांतता, समाधान असं काही हवं असेल ना, तर तुम्ही ह्या मठात नक्की या. फक्त 5 ते 10 मिनटं बसा, तुम्हाला खूप शांत वाटेल, खूप समाधान वाटेल. आणि खरंच जेव्हापासून मी स्वामींच्या सानिध्यात आली आहे ना, म्हणजे जेव्हापासून मला स्वामी भक्ती कळली, तेव्हापासून मला कुठलाही मोह राहिलेला नाही आहे. कुठलीही जिंकायचं आहे, मला काहीतरी हवं आहे, मला हव्यास राहिलेला नाही आहे. मला कसलीच अपेक्षा नाही आहे, मला कसलीच इच्छा नाही आहे, मला कुठल्याच गोष्टीचा हवास नाही आहे, म्हणा पैशाचा, म्हणा कुठल्याच गोष्टीचा नाही आहे. कारण मला माहिती आहे वेळेनुसार आणि आपल्या कर्मानुसार स्वामी आपल्याला देतील. आणि ही गोष्ट काही कमी आहे का? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं प्रत्येक वेळी स्वामी मला म्हणत असतात. आणि जेव्हा स्वामीच माझ्या पाठीशी आहे, तर मला कुठल्याच गोष्टीची कमी उरणारच नाही. म्हणून मला कुठल्याच गोष्टीचा मोह नाही आहे. फक्त आपलं कर्म करायचं, कर्म चांगले ठेवायचे, कोणाला त्रास द्यायचा नाही, चांगलं वागायचं. आपल्याशी कोणी कितीही वाईट वागला तरी त्यांना स्वामी बघून घेतील, स्वामींवर सगळं सोडून द्यायचं, अशी मी भावना ठेवलेली आहे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर दुपारनंतर मी इथे आली. साईबाबाचं मंदिर आहे इकडे घाटकोपर स्टेशनच्या जवळच. खूप छान सजवलं होतं साईबाबांचं मंदिर. म्हणजे बघा आज माझा पूर्ण दिवस आहे ना देवाच्या सानिध्यात गेलेला. त्यामुळे दुपारी मी झोपली नाही आहे, पहाटे मी लवकर उठले, तरी पण मला काहीच थकवा वाटत नाही आहे, एकदम फ्रेश वाटतं आहे. नाही तर मला दुपारी झोपली नाही की मला मायग्रेनचा त्रास सुरू होतो, पण मला आज कसलाच त्रास झालेला नाही आहे. आणि बघा इकडचं दर्शन झाल्याच्या नंतर स्टेशनजवळ मला ही गोष्ट दिसली. लहान मुलगी हो, 5-5.5 वर्षाची. आपल्याला प्रत्येक वेळेला वाटत असतं आपण किती दुःखी आहोत, आपल्या आयुष्यात किती कष्ट आहे, आपल्याला किती त्रास आहे. पण एवढा पाऊस येतो आहे, आता जरा कमी झाला आहे पाऊस, आणि ह्या पावसामध्ये ही चिमुकली अशी रशीवर चालत आहे.
ही तिची आई आहे आणि असा बांबू हातात धरून ती रशीवर सरळ पण चालत होती आणि मागेसुद्धा चालत होती. सगळी लोकं येणारे जाणारे तिला बघत होते. काही जण तिला पैसे देखील देत होते. हे बघून मला खूप वाईट वाटलं. आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्याला किती दुःख आहे, आपल्याच आयुष्यात किती कष्ट आहे. मी जाऊन लोकांच्या घरी घरकाम करते, पण नाही, आपल्या कष्टापेक्षा हे कष्ट मोठं आहे. हिचं वयच काय आहे? ह्या वयामध्ये खेळायचं, मज्जा करायची, आयतं खायचं, हे सगळं न करता ही मुलगी कष्ट करते. एक प्रकारे हिचं पण कष्टच आहे. जर समजा असं होऊ नये, पण जर तिला लागलं, पडली तर मला ती खूप भीती वाटत होती. म्हणून ती जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत मी बघतच होती तिला. त्यानंतर मी काही पैसे दिले तिला आणि त्यानंतरनं जो प्रसाद आणला होता मी स्वामींच्या मठातनं, तो प्रसाद तिला आणि तिच्या आईला दिला आणि स्वामींना म्हटलं, "स्वामी, ह्या चिमुकलीच्या पाठीशी तुम्ही उभे राहावा. हिला कधीच कष्ट जरी आहेत तिच्या आयुष्यात, ती जरी कष्ट करत असेल तरी तिला ह्याचा त्रास होऊ नये." असं म्हणून मी तिला प्रसाद वगैरे दिला आणि मग त्यानंतरनं आम्ही तिकडून निघालो. घरी आल्यानंतरही पार संध्याकाळपर्यंत ही गोष्ट माझ्या डोक्यातनं जातच नव्हती. सारखा तिचा निरागस चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मग मिस्टर संध्याकाळी मला बाहेर घेऊन गेले. बाहेर म्हणजे डॉक्टरकडेच गेलेलो आम्ही. मी मस्त ड्रेस चेंज केला आणि डॉक्टरकडे असं जरा साधं जावं म्हणून साधे ड्रेस घातले आणि आम्ही दोघेही बसने डॉक्टरकडे निघालो. तर असा होता आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला मग बाय.